नमस्कार मित्रांनो, एमविटे टायटनिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विश्वकर्मा योजनेअंतर्गत जे काय शिलाई मशीन वाटप केलं जातं किंवा ज्या महिलांनी शिलाई मशीनसाठी अर्ज केलेले आहेत याची पुढील प्रक्रिया काय आहे हा बऱ्याच जणांच्या मनातील प्रश्न आहे। अर्ज तर केलाय, पण तो नेमका आता पुढे लाभ कसा मिळणार किंवा काय पुढील प्रक्रिया काय असणार किंवा आपल्याला काय ॲक्शन घ्यावी लागणार या गोष्टीची बऱ्याचशा जणांच्या मनात शंका आहेत। त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय। आता हा अर्ज करायचा कसा हे नवीन सांगणे आवश्यक नाही, कारण इंडिव्हिज्युअल स्वतः तुम्ही अर्जही करू शकत नाहीत, कारण यासाठी आपल्याला सीएससी केंद्रावर जाऊनच अर्ज करावा लागतो। जर तुम्ही स्वतः अर्ज करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अर्ज करता येत नाही, तुम्हाला सीएससी केंद्रावर जाऊनच अर्ज करावा लागतो। त्यामुळे अर्जाबद्दलची प्रक्रिया पुढे आपण लांब ठेवू, परंतु अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राविषयी आपण थोडी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तसेच ज्या महिलांनी किंवा पुरुषांनी, आता आणखी एक सगळ्यात मेन गौप्यस्फोट तुमचं सांगतो की बऱ्याचशा जणांच्या मनात एकच शंका आहे की हे फक्त महिलांसाठी योजना आहे। असं नाही आहे, मग फक्त महिलांसाठी नाही, या ठिकाणी पुरुष देखील अर्ज करू शकतात। फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात, हे लक्षात असू द्या। फक्त त्यासाठी तुमचे जे काय पात्रता आहेत, जे काय विश्वकर्मासाठी ज्या पात्रता आहेत ते काय पात्रता किंवा काय निकष आहेत त्याचे तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती दिलेली असेल। विश्वकर्मासाठी काय काय, स्पेशल शिलाई मशीनसाठी अशी योजना नाही आहे, हे लक्षात घ्या। ही योजना विश्वकर्मा योजनेअंतर्गत जे काय टेलर आहेत, जे काय शिलाई मशीन चालवणारे कामगार आहेत त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जातंय। त्यामुळं एवढं पॅनिक किंवा एवढ्या गोष्टी अशा म्हणजे महिलांनाची योजना आहे, हे असेल तरच आहे, ते असेल तरच आहे, अशा गोष्टी नाहीत। या ठिकाणी अर्ज करताना सुद्धा बऱ्याचशा महिलांनी म्हणजे सीएससी केंद्र चालकाकडून झाला असेल किंवा कुणाकडून झाले असेल, परंतु एवढे डॉक्युमेंट लिस्ट सांगितली आहे, 7-7, 8-8, 10-10 कागदपत्र सांगितलेत। मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आणि तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे। आणि विशेष आता नवीन एक अडचण येते की जर आपलं आधार कार्ड बरेच दिवस झालं जर अपडेट केलेलं नसेल तरी सुद्धा ती अडचण सुद्धा बऱ्याच जणांना येते। त्यामुळे आपलं आधार कार्ड अपडेट असावं। जर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येते अर्जामुळं, हे लक्षात असू द्या। आपलं आधार कार्ड अपडेट सुद्धा असणं आवश्यक आहे। आता हा कागदपत्राविषयी आणि अर्जाबद्दलचा विषय संपला। आता त्यानंतर अर्ज केल्यानंतर, अर्ज दाखल झाल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल, जर तुम्ही ग्रामपंचायत हद्दीतील असाल तर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये त्यासाठी व्हेरिफिकेशनचे आयडी दिलेले आहेत। त्या आयडीने तुमची जे काय अर्ज केलेला आहे, आता यामध्ये फक्त शिलाई मशीनच म्हणून नाही, त्या लॉग इनला जे काय तुम्ही बाकीचे सोनार कुंभार जे काय गोष्टीतून असतील, विश्वकर्मा ज्या ज्या घटकांना लागू होतं त्या सगळ्या घटकांसाठी त्या ठिकाणी अर्ज करण्याची प्रक्रिया किंवा अप्रूव्हल देण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती ज्याने अर्ज केलाय त्यांचं त्या ठिकाणी अप्रूव्हल दिलं जातं। आता या अप्रूव्हल ग्रामपंचायतला किंवा नगर परिषद, ग्रामपंचायतमधील जे काय अर्जदार असतील त्यांचं ग्रामपंचायतमध्ये व्हेरिफिकेशन होईल, जे महानगरपालिकेत असतील त्यांच्या महानगरपालिकेला, जे नगर परिषद हद्दीतील असतील त्यांना नगर परिषद मार्फत या ठिकाणी अप्रूव्हल दिलं जातं। जर आपल्याला अप्रूव्हलचा मेसेज नाही आला, शक्यतो येतोच, परंतु जर नाही आला तर आपण आपलं जे काय कार्यालय ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल त्या ठिकाणी जाऊन जे काय तुम्हाला रिसिप्ट मिळते अर्ज केल्यानंतर ती पावती घेऊन जा, ती पावती त्यांच्याकडे द्या, ते तुम्हाला अप्रूव्हल देतील। आता हे अप्रूव्हल झालं त्यानंतर पुढील प्रोसेस काय, ग्रामपंचायतनं, नगर परिषदनं किंवा महानगरपालिकेनं अप्रूव्हल दिल्यानंतर तुमचा अर्ज लगेच सबमिट झाला का, तर नाही। त्यानंतर तुमचा अर्जावर जे काय जिल्हा उद्योग केंद्र आहे त्या ठिकाणी तुमचा अर्ज जातो, तो अर्ज त्या ठिकाणी तपासणी होतो। आता ग्रामपंचायतकडं बेसिक तपासण्या सगळ्या ग्रामपंचायतकडे किंवा नगर परिषद किंवा महानगरपालिकेकडे, परंतु ते तरी सुद्धा त्यांच्यात जर काही त्रुटी त्यांना वाटलीच तर ते सुद्धा त्या ठिकाणी तुमचा अर्ज रिजेक्ट किंवा अप्रूव्ह करू शकतात। त्यांना सुद्धा तशी अथॉरिटी देण्यात आलेली आहे। आता त्याने अर्ज अप्रूव्हल केल्यानंतर आपल्याला ट्रेनिंग असाइन होते, शिलाई मशीनची ट्रेनिंग असाइन होते। ट्रेनिंग असाइन झाल्यानंतर त्या ट्रेनिंगचा तुम्हाला शेड्यूल दिलं जातं, म्हणजे काय टाइम टेबल आहे ट्रेनिंगचा, तो टाइम टेबल तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज करून दिला जातो किंवा संपर्क साधून देखील दिला जातो। त्या टायमिंगला, त्या वेळेत, त्या दिवशी तुम्ही ती ट्रेनिंग असाइन करणं आवश्यक आहे। तुम्ही ती ट्रेनिंग असाइन केल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग केलेलं सर्टिफिकेट डाउनलोड करता येतं। ते कुठं, ते तुमच्या जे का तुम्ही अर्ज केला त्याच पोर्टलवर त्याच ठिकाणी तुम्ही स्वतः लॉग इन करू शकता नंतर, परंतु सुरुवातीला अर्ज करताना तुम्ही स्वतः करू शकत नाही, परंतु नंतर लॉग इन करताना तुम्ही स्वतःचा मोबाईल नंबर टाकून देखील त्या ठिकाणी लॉग इन करून तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता। आता इथपर्यंत आता विषय मुळात
सगळ्यात मेन काय 15,000चा विषय. 15,000 कधी मिळणार. आता हे 15,000चा विषय आपण या ठिकाणी क्लिअर करूयात. ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग कंप्लीट करता, ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ दिला जातो. आता तो लाभ तुम्हाला साहित्य खरेदीसाठी दिला जातो हे लक्षात घ्या. बऱ्याचशा ठिकाणी डायरेक्ट रक्कमही वितरित केली, परंतु बऱ्याच जिल्ह्यामध्ये अर्ज केल्यानंतरही रक्कम न देता त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट जे काय त्यांच्या साहित्य खरेदी आहे, जे काय साहित्य आहे त्या साहित्य खरेदीसाठी तुम्हाला एक इनवॉइस दिलं जातं किंवा एक नॉर्मल प्रकारात एक तुम्हाला त्या ठिकाणी एक तिकीट दिल्यासारखा विषय. ते तिकीट तुम्हाला एखाद्या दुकानदारासोबत कॉन्टॅक्ट केलेला असतो. तिथं जाऊन ते तिकीट तुम्ही दाखल केल्यानंतर तिथून तुम्हाला साहित्य मिळते. हे बऱ्याच जागेवर आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पेमेंट सुद्धा वितरित झालेलं आहे. आता नेमकं पेमेंट येईल किंवा वस्तू मिळतील हे तुम्ही कन्फर्म करा. फक्त पेमेंटच मिळेल ह्या आशेवर राहू नका किंवा नुसतं डायरेक्ट वस्तूच मिळतील हेही कन्फर्म करू नका. कोणताही मिळू शकतं. जे त्यांचं शेड्यूल असेल, जे जिल्हा उद्योग केंद्रानं निर्गमित केलं असेल किंवा ज्या त्यांच्या सूचना त्यांना अधिकार दिलेले त्या अधिकारानुसार ते त्यांच्या अधिकाराचा वापर करू शकतात. जर त्यांना वाटलं किंवा हे अर्जदार खरंच या योजनेत पात्र आहेत किंवा यांच्याकडे वस्तू अवेलेबल आहे, त्यांना या गोष्टीची गरज आहे, तर ते डायरेक्ट पेमेंट सुद्धा देऊ शकतात. परंतु जर नाही वाटलं तर तुम्हाला डायरेक्ट वस्तू सुद्धा देऊ शकतात. परंतु ही जी 15,000 रुपयाची रक्कम आहे ही तुम्हाला बेनिफिट म्हणून नाही तर वस्तू खरेदीसाठीच दिलेली रक्कम आहे. आता या रकमेचा विषय झाला 15,000 रुपयाचा क्लिअर. आता यामध्ये जर काय आपल्याला अडचण असेल तर आपल्याला बाकी तुम्ही कुठंच काही करू शकत नाही. तुम्हाला डायरेक्ट तुमच्या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये संपर्क साधावा लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे काय प्रश्न असतील त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आता याच्या पुढचा विषय कर्जाचा. जे काय 1 लाख रुपये कर्ज दिलं जातं आणि वार्षिक व्याज दर त्याला 5% हे ठेवण्यात आलं. तुमचं सर्टिफिकेट ज्यावेळेस जनरेट होतं ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि तुम्हाला ज्यावेळेस हा लाभ दिला जातो जो की साहित्य खरेदीचा आहे, तिथून पुढे तुमची प्रोसेस चालू होते. ती कोणती? ती कर्जा प्रकरणाची. मग तुम्ही बँक सोबत तुमचं टाईप केलं जातं. तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्र त्या ठिकाणी देखील हेल्प करतं. यांच्याकडून तुमचं जे काय रजिस्ट्रेशन निघलेलं असतं, तुमचं सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट आणि बाकीचे जे काय बेसिक डॉक्युमेंट असतील, बँकेचे रिक्वायरमेंटनुसार वेगवेगळे डॉक्युमेंट असू शकतात. मी सांगतो याच लिस्टमधले डॉक्युमेंट असणार असं नाही, पण तो कर्जासाठी बँक त्यांच्या हिशोबानुसार डॉक्युमेंट आपल्याकडून घेऊ शकते. त्या डॉक्युमेंट तुम्ही जमा केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज वितरित केलं जातं. आता यामध्ये 3 लाख रुपये बऱ्याच जणांकडून सांगितलं जातं 3 लाख रुपये कर्ज मिळतं, परंतु 3 लाख न मिळता पहिल्या वर्षी तुम्हाला 1 लाख रुपये कर्ज मिळतं आणि ते कर्ज तुम्ही परतफेड केल्यानंतर परत दुसऱ्या वर्षी तुम्हाला 2 लाख रुपये कर्ज त्याच व्याजदरामध्ये दिलं जातं. हे लक्षात असू द्या. पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये असे मिळून 3 लाख रुपये कर्ज, परंतु वन टाइम 3 लाख रुपये कर्ज या ठिकाणी दिलं जात नाही. हे लक्षात असू द्या. याच्या व्यतिरिक्त जर आपल्या काही शंका असतील किंवा आपल्या काही समस्या असतील, आता बऱ्याच जणांचे कॉल आणि मेसेजच्या ह्याच्यावरच आपण हा व्हिडिओ बनवला, कारण आपण याबद्दलचा व्हिडिओ आधी अपलोड केलाही नव्हता. आता अर्ज प्रक्रियेबद्दल तर गरज नाही आहे, कारण अर्ज तुम्ही स्वतः करू शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला अर्जासाठी सांगत नाही. आता कागदपत्रे काय काय लागतात याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेतली. आता बाकीची पुढील प्रोसेस काय असते याबद्दलची माहिती घेतली. तरी आणखी याच्या व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील किंवा आपल्या काही समस्या असतील, कमेंटच्या माध्यमातून विचारा, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विचारा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक शासकीय योजनेचं असेल किंवा आपल्याला येणाऱ्या अडचणीचं असेल मार्गदर्शन आमच्याकडून आपल्याला तात्काळ मिळतं. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.